आज अत्यंत दुःखाची घटना कानावर आली, ती म्हणजे जेजुरीचा अपघात. पंढरपूरच्या वाटेने चालणारी पावलं जेजुरीमध्ये काही काळासाठी विसाव्याला थांबली, परंतु ते कायमची तिथे विसावली गेली. विठ्ठलाच्या दर्शनाची आस अंतकरणामध्ये घेऊन शेकडो किलोमीटरचा प्रवास पार करणारे माझे वारकरी आज कायमचे शांत झाले. खरं तर ते नुसते वारकरी नव्हते हो, त्या वारकऱ्यांमध्ये कोणाची तरी आई होती, कोणाचा तरी बाप होता. काही लोकांच्या आधारावर कुटुंब चालत होते. त्यांच्या घरातली लोक सुद्धा त्यांची वाट बघत आहेत की आषाढी वारी झाल्याच्या नंतर आमचे बाबा माघारी येणार आहेत. पंढरपूरच्या पांडुरंगाचा प्रसाद घेऊन आमची आई दरवर्षी येत असते, यावर्षी सुद्धा माघारी येणार आहे. त्यांची वाट बघत बसणाऱ्या माणसांना हे माहित नाही की पंढरपूरवरून त्यांच्यासाठी त्यांची आई आणि त्यांचे बाबा प्रसाद घेऊन नाहीत येणार, तर जेजुरीहून त्यांची डायरेक्ट बॉडीच घरी येणार आहे. माझी विनंती आहे सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना, साहेब तुम्ही यांच्याकडे नुसते वारकरी म्हणून पाहू नका, तर हे प्रत्येक गेलेला जो वारकरी आहे तो प्रत्येक कुटुंबाचा चालक आहे, आणि चालक गेल्याच्या नंतर कुटुंबाची काय अवस्था होते हे तुम्ही सगळे जाणून आहात. या वारकऱ्यांना नक्की मदत करा, एवढीच माझी सरकारला विनंती आहे. आणि या वारीच्या वाटेवर चालणारी पावलं जेजुरीमध्ये शांत झाली, या वारकऱ्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली आहे. रामकृष्ण हरी.